मंगळसूत्र नेहमी माझ्यासोबत ठेवते. एक महिला जेव्हा राजकारणामध्ये येते तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा असतो तो नवऱ्याचा विश्वास. आज या नेत्यांच्या सोबत असते, उद्या त्या नेत्यांच्या सोबत स्टेजवर जाते, एवढा तिला सगळेजण सपोर्ट करतात, ती प्रत्येक ठिकाणी समोर दिसते. नेहमी बाबा असे आपले टिपिकल राजकारणी लोक जे गावाकडे असतात की व्हाईट पोशाख, विजार शर्ट वगैरे असा एकदम कडक इस्त्री. महानगरपालिकेची निवडणूक ही सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची असते, कारण आपल्या प्रभागात निवडून येणारी नगरसेविका, नगरसेवक यांचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी सरळसोट डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली संबंध असतो. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. आज आपल्याकडे बावधन भुसारी कॉलनी प्रभाग क्रमांक 10 प्रीती शीतल कुमार पाटील ह्या मॅम आल्या आहेत. वेलकम प्रीती मॅम. नमस्कार मॅम. आपल्याला तुम्ही काय सांगाल? माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर माझा जन्म हा सांगलीमधील नांद्रे या एका खेडेगावात झालेला आहे. आणि तसं पाहिलं तर माझ्या गावामध्ये शिक्षणाची इतकी सोय सुरुवातीला जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा नव्हती. 12वीपर्यंत मॅक्झिमम शाळा होतात आणि 12वी झाली की शिक्षणासाठी मुलींना बाहेर पाठवायचं हा एक आईवडिलांच्यासाठी खरं तर खूपच मोठा प्रश्न होता. म्हणून मग त्याच्यावर उपाय काय तर 17-18व्या वर्षी मुलींची लग्न करा. पण जेव्हा माझी 12वी झाली त्यावेळेला मलाही असंच वाटलं की आता मला पुढचं काय शिक्षण घेता येणार नाही. पण माझ्या आईचे आशीर्वाद, तिची मेहनत माझ्यासोबत होती आणि म्हणून मी पुढचं शिक्षण मास्टर्सपर्यंत घेऊ शकले. मास्टर्सच्या फर्स्ट इयरला असताना माझं लग्न झालं. राजकीय पार्श्वभूमी तुमच्या कुटुंबात आधीपासून होती की मग लग्नानंतर? नाही, जेव्हा माझा जन्म झाला 1980 साली तेव्हा माझे बाबा पहिल्यांदा नगरपालिकेसाठी उभे राहिले होते आणि तेव्हापासून घरामध्ये थोडंसं त्यांचा राजकारणाकडे कल असल्यामुळे थोडंफार मला त्यांच्याकडून मोटिवेशन मिळायचं. मी बघत होते त्यांना की ते कसे करतात काय वगैरे. आणि बऱ्याचदा म्हणजे लोकांच्या भेटीगाठी आणि ह्याच्यातून मला बरंच त्यांच्याकडून शिकायलाही मिळालेलं आहे. अच्छा. सो तिथूनच बाळकडू तुम्ही घेतलं बाबांकडनं. बरोबर. आणि मग तुम्हाला प्रत्यक्षात ऍक्च्युली तेव्हापासून मी राजकारणात येणार हा विजन अजिबात माझ्याकडे नव्हता. माझं लग्न झाल्यानंतर मिस्टर माझे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, ते सिमेंट्समध्ये काम करतात. त्यामुळे आमचं जास्त करून 2 वर्ष इंडियामध्ये, 6 महिने इंडियामध्ये, नंतर आउट ऑफ इंडिया, असंच लग्नानंतरचे जवळपास 15 वर्ष आमचे असेच आउटमध्येच गेले. आणि त्याच्यानंतर मग मुलीच्या शिक्षणासाठी आम्ही पुण्यामध्ये सेटल झालो. ओके. त्यामुळे 2003 मध्ये लग्न जेव्हा झालं तेव्हा आम्ही पहिल्यांदा पुण्यात आलो. त्याच्यानंतर आम्ही पुण्यामध्येच म्हणजे फ्लॅट घेतला, सेटल झालो. तेव्हापासून आम्ही आहोत, पण अपडाऊन होतो. 2016 पासून मात्र प्रॉपर पुणेकर. सो मग तेव्हापासून मी प्रॉपरली बावधनकर झालात? नाही, आधी मी कोथरूडमध्ये राहतो. आधी कोथरूडला. 18 वर्ष मी कोथरूडमध्ये राहिली आहे आणि 18 वर्षानंतर आता गेली 4 वर्षापासून मी बावधनमध्ये. त्याच तुमच्या कर्मभूमीत तुम्हाला स्वतःला तिथली सेवा करायला संधी मिळते. बरोबर आहे. प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनी. आता हा माझा प्रभाग आहे आणि या प्रभागामधून मी आता सध्या नगरसेविकेसाठी इच्छुक म्हणून फॉर्म भरलेला आहे. येणाऱ्या जानेवारीच्या 15 तारखेला ह्या निवडणुका होणार आहेत आणि होप्स आहेत असे की तिकीट मिळावं आणि एक संधी नक्की मिळावी. मॅम, मी तुमचं एक वाचत होतो माहिती, त्याबद्दल तुम्ही MA इन प्राकृत असं लिहिलंय. सो ते प्राकृत काय हा मला सिरियसली प्रश्न पडला. प्राकृत ही एक भाषा आहे. म्हणजे आपण प्राचीन भाषा जसं म्हणतो, मराठीला जसं आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तसंच प्राकृतलाही प्राचीन भाषा म्हणून आता नरेंद्र मोदींच्या ह्याच्यामध्ये आपण घोषणा ऐकली असेलच. तर प्राकृत ही वैदिक काळाच्या आधीपासून, म्हणजे आर्य जेव्हा भारतात आले आणि मग संस्कृत भाषेची सुरुवात झाली, तर त्याच्या आधी, त्याच्या पूर्ववत जी काही भाषा आपल्या भारतामध्ये बोलली जात होती ती भाषा म्हणजे प्राकृत भाषा. म्हणजे प्राकृत मूळ भाषा आहे, प्रकृतीची भाषा आपण जे म्हणतो, दॅट इज प्राकृत. ती खरी नैसर्गिक भाषा, निसर्ग, प्रकृती, आणि ती पहिली भाषा आपण एक प्रकारे जी व्यक्तींना कनेक्ट करते. त्यात तुम्ही MA केलंय. आणि तुम्ही खेळामध्ये पण बऱ्यापैकी प्रावीण्य मिळवलंय. हो. ज्या वेळेला मी BA ला सेकंड इयरला होते त्यावेळेला मला ॲक्च्युली माझं 12वी नंतरचं माझं पुढचं शिक्षण होणार की नाही हे मला माहिती नव्हतं, त्याची खात्री नव्हती. मग ॲडमिशन घ्यायचं नाही घ्यायचं याच्यामध्ये थोडा कालावधी माझा असा थोडा डिले झाला आणि मग ॲडमिशन्स फुल झाले. त्यामुळे मग मी BAचा फर्स्ट इयर हा नाईट कॉलेजमधून केलेला आहे आणि माझं नाईट कॉलेज BA मधून झाल्यानंतर सेकंड इयरला मला गरवारेला ॲडमिशन मिळालं. मी थर्ड इयर हे गरवारेमधून केलं आणि पुन्हा मास्टर्ससाठी जेव्हा मी ॲडमिशन घेतलं KWC कॉलेज म्हणजे वॉलचंद कॉलेज, त्यावेळेला तिथे मला ॲज अ युनिव्हर्सिटी प्लेअर असल्यामुळे मला तिथे ॲडमिशन मिळालं. अच्छा. आणि
युनिव्हर्सिटी प्लेअर होण्यामागे पण मला भरपूर मेहनत आहे तशी. खेळाची आधीपासून आवड होती. अच्छा. म्हणजे मी 7वी-8वी पासून असल्यापासून झोनल इंटरझोनल वगैरे खेळत होते. हाय जम्प आणि 400 मीटर रनिंग हे माझे इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स होते. तर त्याच्यामध्ये मी युनिव्हर्सिटी प्लेअर म्हणून राहिली आहे. तुम्ही ज्या प्रकारे खेळात सुद्धा तितकाच तुमचा रस आहे आणि तुम्ही प्रावीण्य पण मिळवलंय. बरोबर. म्हणजे उद्या तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही तुमच्या प्रभागात नक्कीच तरुणांना, युवांना आणि मुलांना सुद्धा तुम्ही प्रोत्साहन देऊ शकाल खेळामध्ये. अगदीच. लहान मुलांनी आणि युवकांनी खेळ हे त्यांच्यासाठी खूप म्हणजे त्यांच्या एक ग्रोथ म्हणतो आपण, त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. व्यक्तिमत्व विकास त्याच्यातूनच मुलांचा आणि युवकांचा होत असतो. आणि सध्या मी जे काही आपल्या दक्षिण भारत जैन सभेची महिला विभागीय महामंत्री म्हणून पुण्यातून आहे. आणि आमच्या दक्षिण भारत जैन सभेचीच एक वीर सेवा दल म्हणून एक शाखा आहे. त्या शाखेतून दरवर्षी अशाच एक व्यक्तिमत्व विकासासाठी मुलांच्या आपण मॅरेथॉनच्या स्पर्धा आणि बाकी इतर खेळाचे इव्हेंट्स घेतो. अच्छा. तर गेली 4 वर्षापासून मी त्या खेळाच्या इव्हेंट्ससाठी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून माझ्याकडून पारितोषिक ठेवत असते. अच्छा. हे तुमचं वैयक्तिक तुम्ही वैयक्तिक माझं स्पेशली मुलींसाठी, मुलींनी पुढे यावं त्याच्यासाठी. हो. कारण आजही अजून आपल्या जवळपास खेडेगावातल्या मुलींना वगैरे इतकं प्रोत्साहन मिळत नाही खेळामध्ये करिअर करण्यासाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी म्हणा किंवा त्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न असतो. सुंदर. म्हणजे राजकीय पार्श्वभूमी असू दे किंवा राजकीय फक्त शक्तीचा योग्यरित्या वापर असाही होऊ शकतो, हे तुमच्या कार्यातून कळू शकतं लवकरच. बरोबर. राजकीय कारकीर्द म्हणण्यापेक्षा गेली 20 वर्षापासून मी सामाजिक कार्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह आहे. आणि वृद्धाश्रम असू देत, अनाथ आश्रम असू देत किंवा मतिमंद मुलांचे आश्रम असू देत, तिथे जाणे म्हणजे कुठला असा एक उपक्रम म्हणून नाही किंवा काही नाही, मला आवडतं म्हणून मी सहज भेट द्यायला जाते. तिथे काय हवं नको पाहतो. तर हे करत असतानाच मी आराधना फाउंडेशन नावाची एक संस्था माझी वैयक्तिक चालू केली. त्याचे मी फाउंडर आणि अध्यक्ष दोन्ही आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही सगळ्या मैत्रिणींनीच ग्रुप केला आणि एकत्रित आलो. मग आमच्यामध्ये फॅमिलीमध्ये कोणाचा वाढदिवस असतो, कोणाचा मॅरेज अॅनिव्हर्सरी असते, असे काही पर्टिक्युलर इव्हेंट्स असतात, तेव्हा मग आम्ही 1000 रुपये 2000 रुपये असे काढून बाजूला ठेवतो. आणि मग ते पैसे एकत्रित एकदा गोळा झाले की मग वर्षातून एकदा अशा ठिकाणी व्हिजिट करायचं, तिथे काय हवं नको बघायचं आणि त्यातून ते बाय करायचं आणि त्यांना द्यायचं. असं एक हेल्पफुल आपल्या ह्याच्याकडून. कारण जैन समाजामध्ये ॲक्च्युलीच सगळ्यांना घेऊन चालणं आणि सेवाभाव हे ऑलरेडीच लिहिलेलं आहे. तर फक्त मानव जातीलाच नाही तर पशु प्राण्यांच्यासाठी पण आपण सेवा कशी दिली पाहिजे ह्याच्यासाठी आमचा एक जीवदया म्हणून प्रकल्प आहे. जीवदयाच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला मध्ये लंपी गाईच्या जो आजार आला सगळीकडे गुजरातमधून वगैरे स्प्रेड होत होता, तर तेव्हा मी वैयक्तिक माझ्या ह्याच्यातून लंपीसाठी जे काही मेडिसिन होते ते लसी होत्या, त्या लसी मागवून साधारण 85 ते 86 गायींना त्या लसी मोफत पुरवलेल्या आहेत. आणि ते आपल्या आरवी गाव आहे. आरवी गाव जे आपल्या वर्धा जिल्ह्यात नाही इथलं पुण्यातलंच सिंहगडच्या पायथ्याशी बॅक साईडला आरवी म्हणून एक गाव आहे. तिथं वस्ती आहेत, वाडी वस्ती आहेत डोंगराच्या पायथ्याला थोडंसं वरती. तर तिथं मोकाट ती जनावरं फिरत असतात दिवसभर. तर त्या जनावरांना पकडून आणून आम्ही त्या गायींना हे लस दिलेले आहे. तर हे काम मी जेव्हा केलं तेव्हा चंद्रकांत दादा पाटील यांच्या ऑफिसला या कार्यासाठी आमचा सत्कार पण झालेला आहे. कारण दादांनी स्वतः हे त्याला प्रोत्साहन दिलं आमच्या या कार्याला. पण गायीमध्ये काय, गायीला गोमाता म्हणतो, त्या सगळ्या देवांचं. आणि आता आपली गोमाता म्हणजे राष्ट्रीय हे म्हणून पण नुकतंच त्याला पण हे केलं, त्याला जाहीर केलंय. आणि त्यांची तुम्ही परत एक सेवा केली एक प्रकारे, आणि सो त्यांचा पण तुम्हाला आशीर्वाद मिळालाय. आणि आज त्यातून तुम्ही परत दरवर्षी जेव्हा आपले एप्रिल महिन्यामध्ये भगवान महावीरांचे जन्म कल्याणक असतं त्यावेळेला आम्ही हा जीवदयाचा प्रोग्राम राबवतो. यावर्षी रिसेंटली आम्ही जे काही वाईल्ड लाईफ ॲनिमल असतात, जंगलामध्ये असतात ॲनिमल्स, मग ते मोस्टली मार्च एप्रिल हा महिना वनवा पेट घेण्याचा, जंगल पेट घेण्याचा असतो. तर या वेळेला आम्ही थोडं नवीन संकल्पना राबवली की जंगलामध्ये अशा काही जे काही वनवा पेटतात आणि ते आगीपासून वाचण्यासाठी जे काही प्राणी धडपड करतात, पळत सुटतात, मग कुठे कंपाऊंड घातलेलं असतं त्याला ते खरचट लागतं, मग ते जखमी होतात. जीव वाचवण्याच्या ह्याच्याने ते पळत असतात, मग कुठे त्यांचा पाय मोडतो, काय होतं. तर अशा प्राण्यांना आपल्या रेस्क्यू टीमकडे आणलं जातं. तिथे आपल्या NDA मध्ये
आपला जो चांदणी चौकचा सर्कल आहे हो. तिथे एनडी आहे, तर त्या एनडीएच्या तिथे आपलं एक तर हॉस्पिटल आहे रेस्क्यू सेंटरचं, म्हणजे पशुवैद्यकीय हॉस्पिटल आहे, आणि तिथे त्यांची ट्रीटमेंट केली जाते आणि नंतर त्यांना पुन्हा जंगलामध्ये सोडलं जातं. अच्छा. तर त्या प्राण्यांसाठी यावर्षी आम्ही औषधोपचार आणि चारा फळं वगैरे याचं हे देऊन वा. 1 दिवस 24 तास त्यांच्यासाठी सेवा दिलेली आहे. अच्छा. तर हा एक वेगळा उपक्रम पण आम्ही राबवत असतो. खूप सुंदर. हे सगळं आमच्या आराधना फाउंडेशनच्या माध्यमातून होतं. अच्छा. पण मग जेव्हा तुम्ही स्वतः आता ऍक्टिव्हली राजकारणात येत आहात असं जेव्हा घरी कळलं तेव्हा तुमच्या घरच्यांची काय पहिली प्रतिक्रिया होती? जरी बॅकग्राऊंड माझ्या बाबांचा राजकीय ह्याचा असला तरी माझ्या लाईफमध्ये राजकारण हे दूरपर्यंत कुठे नव्हतंच. मी माझं नॉर्मल लाईफ, आपल्या फॅमिली, मुलं असंच चालू होतं. अचानक एक दिवस माझे एक फ्रेंड आहेत, आपल्या कोथरूडच्याच आहेत, वर्षा पाटील ताई. तर वर्षा पाटील ताईने जेव्हा मला विचारलं की राजकारणात असं असं स्कोप आहे, चंद्रकांत दादा अध्यक्ष होते आपले प्रदेशाध्यक्ष तेव्हा, आणि जैन प्रकोष्ठची नव्याने स्थापना होत होती त्यावेळेला, तर तुला काम करायचं आहे का ह्याच्यामध्ये, असं त्यांनी विचारलं त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना आधी विचारलं की अशी अशी संधी चालून आली आणि आपण करूयात का. तर ते मला म्हणाले काहीच हरकत नाही, असंही तुला घरी बसून तुला करिअरमध्ये काहीतरी करायचंच होतं, स्वतःला प्रूव्ह करायची इच्छा तुझी बऱ्याच दिवसापासून दाबली गेली आहे आणि कुठे ना कुठे आता ती संधी मिळते तर तू यूज केलं पाहिजेस. मग मी त्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांना फोन केला. त्यांनी मला पहिल्या शब्दातच सांगितलं काहीच हरकत नाही, अगदीच नाही म्हणण्यापेक्षा तू करून बघ, 6-1 महिने तू कर, तुला नाही आवडलं तर तू नंतर माघार घेतलीस तरी चालतंय, पण असं नको की संधी आली आणि मी नाही म्हणाले आणि नंतर मग मला पुन्हा संधी मिळालीच नाही. तर असा माझा हा प्रवास सुरू झाला आणि मला त्याच्यामध्ये जसं काम करत गेले तसं ती आवड निर्माण होत गेली. आणि लकीली बाबांचे आशीर्वाद म्हणा, आईचा आशीर्वाद म्हणा, मला पहिला जे काही पोस्ट मिळाली राजकारणामध्ये, भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ प्रदेश महिला उपाध्यक्ष म्हणूनच मिळाली. आणि त्याच्यामध्ये मी 2 वर्ष कार्यरत होते. पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांवरचं कामकाज मी बघत होते. ते सुपर वॉरियर म्हणून 3 बूथ आणि आपल्या प्रभागातून बूथ प्रमुख म्हणून 1, अशा माझ्याकडे टोटल 4 यादींवरती कामकाज मी यावेळेला केलेलं आहे. तर हे काम करत असताना डायरेक्ट डोअर टू डोअर नागरिकांशी कनेक्ट होणं, त्यांचा प्रॉब्लेम्स जाणून घेणं, त्यांना नेमकं कोणत्या प्रकारची अडचण येते, कोणतं काम आपल्याकडनं केलं गेलं पाहिजे. तर हे सगळं करत असताना मला कुठेतरी जाणवलं की अरे आपण छान नेतृत्व करू शकतो इकडे, आपल्याकडे तर आहेच हे. खेळाचे तुमच्यात गुण पण आहे ना, एक स्पोर्ट्स पर्सन कुठेही काहीतरी सक्सेस मिळवतच. आणि मग सगळे संधी पाहता, सगळा बाकीचा विचार करता मला असं वाटलं की व्हाय नॉट, मी जर हे बाकी सगळ्या गोष्टी करतेय, समाजकारण करतेय, जीवदया करतेय, मग खेळामधून सुद्धा मला प्रोत्साहन द्यावं असं वाटतंय, तर माझ्या प्रभागामध्ये ह्या गोष्टी घडल्या तर माझ्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी माझं एक चांगलं कार्य घडू शकतं. आणि म्हणून मग त्याच्यासाठी बेस्ट जर काही कुठलीही गोष्ट आपल्याला अचीव करायची असेल तर आपल्याकडे एक काय म्हणतो आपण असं की एखादं कुठलं तरी आपल्याकडे पोस्ट असणं गरजेचं आहे की ज्याला एक न्याय चांगला मिळू शकतो, म्हणजे रिस्पेक्ट पण मिळू शकतो आणि त्या कामाला वावही मिळू शकतो. म्हणून मग नगरसेविका हे पद असं आहे की ह्या सगळ्या कामाला माझ्या कुठेतरी जाऊन दाद देईल आणि त्याला एक चांगलं मला व्ह्यू पण मिळून जाईल, नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा एक मला चांगला स्कोप म्हणा, मार्ग म्हणा हा मिळेल, असा विचार करून मी यावेळेला रणांगणात उतरण्याचं ठरवलंय. मस्त. जॉब विथ सॅटिस्फॅक्शन हे तुम्ही करायला आता, म्हणजे कुठल्याही पदाची अपेक्षा नाहीये खरं तर, पण काम हे आपलं सर्वसामान्यांच्या पासून शासनापर्यंत कसं पोहोचवता येईल हा एक, हे तुम्ही त्याचं माध्यम म्हणून मी ते करायचा प्रयत्न करते. मस्त. तुम्ही मगाशी म्हणालात की पश्चिम महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्रात, ही तुमची पहिली पोस्ट होती, तर मग त्या अखत्यारीत तुम्ही कोणत्या कार्य केलं? ज्यावेळेला पश्चिम महाराष्ट्र भाजपा जैन प्रकोष्ठचं माझ्याकडे महिला उपाध्यक्ष म्हणून पद आलं त्यावेळेला खरं तर मी डिसेंबरच्या आसपास जॉईन झाले जैन प्रकोष्ठला. आणि डिसेंबर ते जानेवारी म्हणजे लोकांच्या माहिती, ओळखी होणं आणि कार्य समजणं याच्यामध्ये सुरुवातीचे 2 महिने गेले. साधारण फेब्रुवारीमध्ये माझ्या मुलाची मुंज होती आणि माझी आई त्यावेळेला आली होती इकडे, तर ती इथे मुंजीस आलेलं असतानाच आम्हाला असं समजलं की तिला कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि अवघ्या 2 महिन्यातच मी जॉईन झाल्यानंतर आईला कॅन्सर डिटेक्ट होणं, मग पुढचे 3-4 महिने आम्ही त्याच्यातच इन्व्हॉल्व राहिलो. त्यानंतर मग आईची 4 महिन्यानंतर 6 जूनला डेथ झाली.
ओके. आणि पुन्हा मग मी ऑगस्टमध्ये पूर्ववत पुन्हा कार्यास आले. मग छोटे मोठे कुठे आपल्या महिला बचत गटाचे हे एक्झिबिशन्स लावणं, त्यांना एकत्रित करणं, म्हणजे घर बसून जे कार्यरत महिला आहेत त्यांना काहीतरी एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न, अशा 1-2 गोष्टी करत होतो. इतक्यात 6 महिन्यात पुन्हा माझ्या बाबांची डेथ झाली. सो हे 2 जे इन्सिडेंट्स आहेत की मी जॉईन झाले राजकारणामध्ये, माझा पाऊल पडलं आणि माझ्यावर झालेले हे मोठे 2 आघात आणि ते पुन्हा पचवणं, ते त्यातून बाहेर पडणं आणि त्याच्यानंतर पण मग की असं आता आई बाबा गेलेत, माझ्यासाठीचा जो काही आधारस्तंभ होता म्हणजे माझं अस्तित्वच नसल्यासारखं झालं. बरोबर. मग मी आता घरामध्ये त्यांची आठवण काढत आणि रडत बसण्यापेक्षा मी स्वतःला कामामध्ये इतकं इन्व्हॉल्व्ह करून घेतलं की मला मिळालेला आहे हा प्लॅटफॉर्म, तर मी दिवस रात्र मी तिथे कसे जाईन, मी त्यात काय करता येईल आणि समाजाला माझ्याकडून जास्तीत जास्त काय देता येईल याचा मी अतोनात प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी मेहनत घेत झटत राहिले आणि त्याचाच परिणाम म्हणून अवघ्या 2 वर्षातच मला महामंत्रीपद मिळालं. प्रदेश महामंत्री जैन प्रकोष्ठचं हे पोस्ट मिळालं आणि आज आईबाबांचेच आशीर्वाद आहेत की एवढ्या कमी वेळामध्ये मी इथंपर्यंत पोचलेली आहे. पण कुठेतरी एक खंत अशी राहून जाते की आज हे सगळं बघायला आई बाबा असायला हवे होते. कारण बाबांची खूप इच्छा असायची. नेहमी बाबा असे आपले टिपिकल राजकारणी लोक जे गावाकडे असतात की व्हाईट पोशाख, विजार शर्ट वगैरे असा एकदम कडक इस्त्री या असा त्यांचा तो हे होता. आणि कुठेही काहीही राजकारणाचं म्हटलं की ते एकदम सगळ्यात नेतृत्व पहिलं असायचं त्यांचं. तर स्वतःची मुलगी आज एवढ्या मोठ्या ह्याच्यावरती काम करते आणि अशा पद्धतीने म्हणजे सांगलीमधील नांद्रे गावासारख्या एका खेडेगावातून येऊन पुण्यामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करतेय. खरंच हे बघायला आज आई बाबा असायला. खरंच. पण कुठून तरी त्यांच्यातून आलेले गुण और शक्ती तुमच्यात ती आहे आणि ती प्रवाहित होते आणि मला असं म्हणजे खूप जाणवतं की आई बाबांचे आशीर्वाद माझ्यासोबत पावलोपावली आहेत. त्यामुळे मला जी एक स्ट्रेंथ मिळते की येस आय कॅन डू इट. म्हणजे माझं इथे कोण सपोर्ट आहे, मला किती जण लोक सोबत आहेत, मला कोण साथ देत आहे, ह्याचं मला काही म्हणजे हेच होत नाही की मला एखादं गोष्ट करायचं आहे म्हटलं की करायचं आहे. मग ते काही झालं तरी मग आई बाबा आहेत सोबत. असं मी हा एक मंगळसूत्र नेहमी माझ्या सोबत ठेवते. हे माझ्या आईने मला शेवटच्या क्षणाला दिलेलं. सो हा तिचा आशीर्वाद आहे. आणि ज्या वेळेला आईचे लास्ट 8-10 दिवस होते जाण्यापूर्वीचे, तेव्हा तिला खूप इच्छा होती की मला कानातले घ्यायचेत सोन्याचे. तर हे जे मी कानातलं घातलेलं आहे ते शेवटच्या 10 दिवस पूर्वी मी आईला घेऊन दिले होते आणि त्यानंतर हे माझ्याकडे सतत कानात असतात. ह्या 2 गोष्टी मी घेतले की आई सोबत असल्यासारखी असते मला. एक व्यक्ती म्हणून म्हणतो आपण बोलतोय, पण मला एक कळतं पर्सन म्हणून की तुम्ही खरंच एक जेन्युइन व्यक्तिमत्व आहात आणि खरंच समाजाला तुम्ही एक मनापासून नक्कीच तुमच्याकडनं कॉन्ट्रीब्यूट नक्की कराल. वर्षभरात तुमच्यावर 2 मोठे आघात झाले आणि तरीही तुम्ही पूर्ण उभारी घेऊन आज परत एकदा मैदानात उतरलात. पण यामागे नक्कीच मग तुमच्या परिवाराचा तेवढाच हात असेल, मिस्टरांचा तितकीच साथ असेल. बरोबर आहे. कारण एक महिला जेव्हा राजकारणामध्ये येते तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा असतो तो नवऱ्याचा विश्वास आणि सहकार्य त्यांचं. तर तसं पाहायला गेलं तर या बाबतीत मी खूप नशीबवान आहे. कारण माझ्या मिस्टरांनी मला पावलोपावली सपोर्ट केलेला आहे. म्हणजे राजकारणात जाणं न जाणं हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. कारण त्यांनी मला सांगितलं तुला जे वाटेल ते तू कर, मी तुझ्यासोबत आहे. कुठलाही प्रसंग असू दे. मग राजकारणात बरेच अपडाऊन्स पण आलेत, बऱ्याच गोष्टी घडतात, काही आपल्या पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात. मग त्यात आपल्याला मेंटली सपोर्ट देण्यापासून ते एक स्ट्रेंथ निर्माण करून देण्यापर्यंत की हे असं नाही, असं केलं पाहिजे, नको जाऊ दे, तो हा विषय इथं तू सोडून दे. इथंपासूनचा जो प्रवास असतो तो माझ्या मिस्टरांनी मला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं या सगळ्या बाबतीत. आणि त्याचबरोबर माझ्या सासू सासऱ्यांचाही खूप मोठा वाटा आहे. कारण काही वेळेला अशाही झाल्या की तुमची सून आज या नेत्यांच्या सोबत असते, उद्या त्या नेत्यांच्या सोबत स्टेजवर जाते, एवढा तिला सगळेजण सपोर्ट करतात, ती प्रत्येक ठिकाणी समोर दिसते आहे. म्हणजे हे उगीचच होतं का इथंपर्यंत घरी जाऊन सांगणं. आणि त्याच्यावर माझ्या सासऱ्यांचं उत्तर असं होतं की मी माझ्या सुनेला खूप तुमच्यापेक्षा चांगलं ओळखतो. हा जो काही घराचा आपल्या परिवाराचा एक विश्वास असतो ना, तो विश्वास खूप महत्त्वाचा असतो एका महिलेला राजकारणामध्ये पुढे येण्यासाठी. व्यक्ती किती स्ट्रॉंग असली बाहेर, पण कुठेतरी ती व्हल्नरेबल घरात होते. अशा वेळेस सपोर्ट लागतो घरच्यांचा. अगदी बरोबर. आणि तो तुम्हाला मिळाला. अगदी. मला सुरुवातीपासूनच हा सपोर्ट माझ्या
आई बाबा जरी नसले आत्ता, तरी आई बाबांच्या जागी माझे सासू सासरे आहेत. त्यांचा एक आई बाबा म्हणूनच आणि माझ्या मिस्टरांचा नवरा कम माझा मित्र म्हणून जास्त वा. सपोर्ट आहे. त्याबद्दल मी खरंच खूप भाग्यवान आहे. मॅम, असं म्हणतात की एक व्यक्ती पूर्णपणे नवीन व्यक्ती जेव्हा राजकारणात येते तेव्हा त्यांना कुठेतरी एक सपोर्ट हवा असतो आणि जो त्यांना त्याचा गॉडफादर हवा असतो. गॉडफादर असेल तरच ती व्यक्ती पुढे जाते. तर मग तुमच्या आयुष्यात राजकारणात असं कोणी गॉडफादर आहे? आता सध्या जरी बघायला गेलं तर गॉडफादर तर भरपूर आहेत माझ्याकडे, पण माझ्या परिवारातलाच एक गॉडफादर आहे. आपले जे पदवीधर संघटनेतून आलेले माजी आमदार शरद पाटील हे माझ्या कुटुंबात, माझ्या फॅमिलीतून जवळपास माझे मामाच लागतात. माझ्या आत्याचे दीर पण होतात ते. तर त्यांचं राजकारणामध्ये आमदार म्हणून एक जे काही हे होतं, कारकीर्द होती, ती मी खूप जवळपास बघत आली आहे आणि त्याच्यातनं मला खूप काही शिकायला मिळालं. पण जेव्हा मी स्वतः राजकारणात आले तेव्हा संदीपदादा भंडारी, जे आमचे जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी बऱ्याच अप्स अँड डाऊन्स मला शिकवल्या. त्याचबरोबर गॉडफादर म्हणण्यापेक्षा ना, आपण असं म्हणतो की आपल्या आजूबाजूला जे राजकीय नेते असतात, मोठे वरिष्ठ मंडळी असतात, तर त्यांचा अभ्यास, त्यांचं हावभाव, त्यांचं व्यक्तिमत्व, बॉडी लँग्वेज हे अभ्यास करून आपण त्यांच्यातून जे काही शिकतो, तर तशा काही गोष्टी मी जसं की गडकरी साहेब आहेत. गडकरी साहेब नेहमी म्हणतात की राजकारणामध्ये तुम्हाला जर काय यायचं आहे आणि यशस्वी व्हायचं आहे, तर तुम्ही दुसऱ्याची लाईन पुसण्याच्या मागे पळू नका. स्वतःची लाईन मोठी कशी होईल याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे फोकस ऑन युअर सेल्फ ओनली, की तुम्ही फक्त तुम्हाला काय करायचंय यावरती लक्ष द्या. दुसरं काय करतोय किंवा त्याला कसं खाली खेचायचं किंवा हे काही तुम्ही त्याच्यामध्ये आपला वेळ घालवू नका. तसं आता त्यांचं तो एक वाक्य मी कायम डोक्यात फिक्स केलेलं आहे. आपली रेश मोठी करायची, दुसऱ्याची पुसायची नाही. तसं देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आपले देवेंद्रजी नेहमी म्हणतात की वाचन आपलं जास्त चांगलं पाहिजे. एखादं गोष्ट आपल्याला मांडायचं आहे किंवा एखाद्या गोष्टीवर आपल्याला बोलायचं जर असेल तर त्याचा पूर्वाभ्यास आपल्याला होणं गरजेचं आहे. अभ्यास जितका आपण करू तितकं आपल्याकडे नॉलेज असेल आणि त्या गोष्टीवर आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकू. त्यामुळे आपल्याला जर का एक समाजामध्ये चांगला व्यक्ती, अभ्यासू व्यक्ती जर बनायचं असेल तर पूर्वतयारी ही नेहमी आपल्याकडे पाहिजे. बरोबर. त्यामुळे पूर्वतयारीनिशी आपण कुठल्याही ठिकाणी उतरलो तर आपण 100% सक्सेस होऊ. अभ्यासातून प्रकटावे त्यासाठीच म्हणतो आपण. बरोबर. आणि त्याचबरोबर आता आपल्या पुणे नगरीचे सगळ्यांचे लाडके खासदार साहेब आहेत, माननीय मुरलीधरांना मोहोळ, हे आमचे मार्गदर्शक आहेत. आम्ही त्यांना बघून खरं तर ह्यामध्ये सगळ्या गोष्टी शिकतो. मुरलीधर अण्णांच्या नेहमी जेव्हा जेव्हा आम्ही बैठकीच्या ह्याच्या निमित्ताने किंवा संपर्कात येतो तेव्हा अण्णांच्याकडून आम्हाला नेहमी एक गोष्ट ऐकायला मिळते की बोलायला शिका, व्यक्त व्हायला शिका. बोलल्याशिवाय गोष्टी होत नाहीत. अगदी. मग बोलायला शिका म्हणजे काहीही बोलायला नाही, पण योग्य जे काही आहे, विचार मांडणं म्हणतो आपण ज्याला, ते विचार व्यवस्थित आउटपुट करायला शिका. म्हणजे आता हे सगळे जे काही आहेत, म्हणजे गडकरी साहेब असू देत, देवेंद्रजी असू देत, मुरलीधर अण्णा असू देत, आमचे संदीपदादा भंडारी असू देत, ह्या सगळ्यांच्याकडून आम्हाला एक काहीतरी मार्गदर्शन चांगल्या प्रकारचे मिळते आणि हे माझ्यासाठी सगळेच गॉडफादर आहेत. आणि त्यांनी जे तुम्हाला सांगितलं की बोलाल तर वाचाल, आणि ते कळत आहे की तुम्ही पण आता खूप उत्स्फूर्तपणे आणि अस्खलित बोलताय, एकदम संयतपणे स्मूथली बोलतात, त्याच्यामध्ये लोकांना खरंच पटतायत. ॲक्च्युली कसं आहे, अभ्यासातून माणूस हा घडतोच नेहमी. जितकं आपण वाचन करू, जितका अभ्यास करू, त्याच्यातून आपण एक म्हणजे आपली भारतीय संस्कृतीच अशी आहे की वाचाल तर वाचाल. तर जितकं वाचन होईल तितकं आपलं नॉलेजही वाढेल आणि आपला बोलण्याचा टोन म्हणा किंवा आपल्यातली एक सभ्यता आहे ती आपोआप समोर आपल्याला दिसायला लागेल. आणि आजच्या काळात वाचायचं, बोलायचं, ऐकायचं हे फार सगळंच महत्वाचं आहे की ऑडिओ व्हिज्युअलचा हा काळ आहे. बरोबर. आणि म्हणूनच राजेशजी पांडेंसारखे आपले नेते आहेत की जे आज आपल्यासाठी पुस्तक प्रदर्शनासारखे एवढे मोठे इव्हेंट्स घेतात की वाचनाची आवड मुलांना निर्माण व्हावी समाजामध्ये. पुस्तकामध्ये म्हणजे आता कम्प्युटर आणि स्क्रीनिंगच्या पासून लांब जाऊन पुस्तकामध्ये कसं इन्व्हॉल्व्ह होता येईल याच्यासाठीचा प्रयत्न ते करतायत. सो त्यांच्याकडनंही खूप काही घेण्यासारखं आहे आपल्याला. तुम्ही आता राजकारणात कार्यरत आहात, तर मग आजपर्यंतचे तुमचे अनुभव कसे आहेत? जेव्हा मी पहिल्यांदा राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्रावरती विभागीय प्रमुख भाजप जैन प्रकोष्ठ म्हणून झाले, त्यावेळेला परिस्थिती अशी होती की जैन समाजातले एकतर लोक जास्त राजकारणाशी निगडीत नाहीत,
लांब पळायला बघतात. जास्त समाजकार्यात आहेत. समाजकार्यात जास्त आहेत. आणि आपला समाज, आपले तत्व आपण बरोबर. एवढंच की राजकारण म्हणजे नको बाबा असा प्रकार असतो. मग तिथे गावोगावी जाऊन आणि स्पेशली महिलांना घरातून बाहेर काढणं, राजकारणाबद्दल त्यांना माहिती सांगणं, त्यांना इन्व्हॉल्व करून गेलं, हा खरंच एक टास्क आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होता. आणि माझ्यासोबत पश्चिम महाराष्ट्रामधून अनेक असे लोक होते, जसे प्रशांत गौंडाजे होते, अमित वोरा होते. बऱ्याच ठिकाणी आम्ही जिथं जिथं गेलोत, कधी कधी आमच्याबरोबर आमचे अध्यक्ष संदीपदादा भंडारी यायचे. त्याच्याबरोबर महिला आमच्याकडे होत्या, महिला ज्या काही कार्यकर्त्या होत्या त्या होत्या आमच्यासोबत. स्वातीताई शिंदे ज्या आपल्या सरचिटणीस आहेत महिला मोर्चाच्या, त्या बऱ्याच 1-2 कार्यक्रमामध्ये त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवघ्या आम्ही फिरत असताना प्रत्येक गावामध्ये कधी सुरुवातीला असंही झालं की आम्ही आता कार्यक्रमाला गेलोय, तिथे प्रोग्राम लावला आणि फक्त 4-5 लोकांची उपस्थिती आहे, तरी पण आम्ही कार्यक्रम घेतले. वा. आणि तेव्हापासून आज 2,000-2,500 लोकांचे कार्यक्रम सुद्धा आमचे लागत आहेत आता. हा आमचा सक्सेस आहे म्हणजे तो कार्यक्रम करत असतानाचा. म्हणजे घरोघरी गावोगावी जाऊन जैन प्रकोष्ठ काय आहे आणि जैन प्रकोष्ठ, भाजपमधून जैन प्रकोष्ठ म्हणजे नेमकं काय काम करतं, जैन समाजासाठी काम करतं का इतर समाजासाठी काम करतं, हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये त्यांना जाऊन घरोघरी सांगणं, बरोबर, हे काम मी त्यावेळेला केलं आहे. आणि हे काम करत असतानाच मला धन्यवाद मोदीजी अभियान जे चालू होतं त्याचं एक सहसमन्वयक म्हणून प्रदेशावरती माझी नियुक्ती झाली. आणि तेव्हा पण जवळपास 2,500 लोकांशी आम्ही कनेक्ट झालो. 2,500 लोकांना धन्यवाद मोदीजींनी काय आपल्याला दिलं, जसं समाजासाठी आत्तापर्यंत नवीन नवीन ज्या योजना आणल्या त्या योजनांचा लाभ कोणी कोणी घेतला. जसं सुकन्या समृद्धी योजना होती, उज्ज्वल गॅस योजना होती. तर असे गावोगावी जाऊन आम्ही मोदीजींना आपल्या टपालपत्र्यावरती धन्यवाद मोदीजी म्हणून लिहून लोकांच्याकडून घेऊन त्याचे गट्टे बनवले आणि ते मग मोदीजींच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या शहर लेवल आणि प्रदेश लेवलच्या लोकांकडून सहाय्य घेऊन ते पोहोचवण्याचं काम केलं. तर तो एक महत्त्वाचा कार्य, ज्याचं मी स्वतः अहवाल बनवलं होतं आणि ते अहवाल मी प्रदेश कार्यालयामध्ये जाऊन माझ्या टीमसोबत आम्ही प्रदेशाध्यक्षांना स्वाधीन, बावनकुळे साहेब तेव्हा प्रदेशाध्यक्ष होते आणि आम्ही त्यांच्याकडे ते सुपूर्द केलं होतं. तर तो एक होता अध्याय. त्याच्यानंतर याचबरोबर आता रिसेंटली मला योगा डेचं पण प्रदेश समन्वयक म्हणून भाजप जैन प्रकोष्ठचं नेमण्यात आलं होतं. तर योगा डेच्या निमित्तानं स्वास्थ्य आपलं कसं असावं, कोणत्या पद्धतीनं आपण रोज आपल्या डाएट ठेवलं पाहिजे किंवा आपण कोणते व्यायाम केले पाहिजेत, याच्यावरती आपण एक कार्यशाळा घेऊन गावोगावी, त्या कार्यशाळामधून मग आपल्या जैन प्रकोष्ठच्या टीम थ्रू योगा दिवसाच्या निमित्ताने प्रोग्राम्स लावून मग ते सगळ्यात त्याचा डाटा घेऊन त्याच्यावरती आपण एक अहवाल करून मग ते पुन्हा प्रदेशापर्यंत पोहोचवणं, असे कामं मी केलेली आहेत त्याच्यामध्ये. माध्यमांचा प्रकाश पडायच्या पूर्वीपासून तुम्ही ते काम करता, कारण तुमच्यात आणि त्या कामात एक प्रामाणिकता आणि कन्व्हिक्शन होतं जे अजूनही आहे. आणि आता तर काय प्रकाश झोत तुमच्यावरती आहे. सो नक्कीच त्याला एक खूप सुंदर आणखी संधी मिळेल आणि आता आणखी तुमचं कार्य नक्कीच वृद्धिंगत होईल. नक्कीच. आणखीन एक इथे मला उल्लेख करावासा वाटतो की आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा नागरिकांच्याकडून जो आपल्याला एक प्रोत्साहन मिळतो किंवा काही समाजातील शाखा संस्था ज्या असतात, जे समाजसेवी संस्था असतात, त्या जेव्हा आपल्याला एक्सपोज करतात किंवा आपल्या कामाचं कौतुक करतात ना, तो आनंद एक वेगळाच असतो. माझ्या आयुष्यात बघायला गेलं तर आता रिसेंटली 2024 ऑक्टोबर आणि 2025 एप्रिल हे 2 महिने असे झालेत की मला लागोपाठ 6 महिने ते 8 महिन्यामध्ये पहिला पुरस्कार मिळाला, जो समाजरत्न पुरस्कार म्हणून लोणावळ्याला मला मारवाडी समाजाच्या वतीने दिला गेला. आणि आता रिसेंटली मिळालेला दक्षिण भारत जैन सभेकडूनचा जो पुरस्कार मिळाला तो आदर्श युवती पुरस्कार म्हणून मला देण्यात आला. तर ह्या सगळ्या कामाची, समाजकार्याची मेनली दखल घेऊन त्याच्यातली माझा आवड आणि माझं काम बघून मला हे प्रोत्साहन म्हणून जे काही आपल्या समाजाने दिलेलं आहे तीच खरी माझी ऊर्जा. मस्त. म्हणजे पुढील कार्यासाठी मला ही ऊर्जा भरपूर. नक्कीच. आणि तुमच्यात एक मूळ मेटल ज्याला म्हणतो आपण, की आपलं मूळ काय असतं ते तुमच्यात आईबाबांकडनं आलेत, घरून सपोर्ट आहे, स्पोर्ट्स पर्सन आहात तुम्ही. सो त्यामुळे तुमचे थॉट्स क्लिअर आहे, पर्सनॅलिटी स्ट्रॉंग आहे आणि मेंटली आणि इमोशनली सगळ्या स्तरावर तुमच्यामध्ये क्लॅरिटी आहे विचारांची आणि ते कळतं. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून तुम्ही मुळात जेन्युइन आहात फार. सो याचं प्रतिबिंब हे तुमच्या कार्यात दिसतेलच. आता तुमची पार्श्वभूमी इतकी स्वच्छ आणि प्रामाणिक आहे त्यामुळे ते व्यक्तिमत्व तुमचं तितकंच एक सशक्त झालंय.
आणि आज त्याचंच प्रतिबिंब नागरिकांपर्यंत पोहोचत आहे, जे पुढे तुमच्या कार्यातनं आणखी लोकांपर्यंत पोहोचणार. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक आहात, एक नगरसेविकेच्या पदासाठी. तर मग ताई, आपलं विजन काय? माझा प्रभाग हा पर्यावरणपूरक असावा. तिथे हवा, पाणी, स्वच्छता ह्या 3 गोष्टी शुद्ध आणि चांगल्या नागरिकांपर्यंत हायजीन म्हणतो आपण जे, ते असलं पाहिजे. मेन आत्ता सध्या बघितलं तर चांदणी चौक हा भाग आत्ता सध्या क्राऊडेड किंवा ट्रॅफिक जॅम खूप जास्त प्रमाणात आहे. एक्झिट आणि एंट्रीचा प्रॉब्लेम आहे, जो आत्ता आम्ही सॉल्व्ह करायचा बरेच नगरसेवक वगैरे आपले प्रयत्न, आत्ताचे एक्झिस्टिंग नगरसेवक वगैरे प्रयत्न करतायत. तर त्यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील राहीन. मेन म्हणजे नागरिकांच्याशी 1 to 1 संवाद, त्यांच्याशी बोलून करून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते जाणून घेऊन त्याच्यावर कार्य करणं आणि शेवटपर्यंत त्यांना आपलं सहकार्य करणं, हे माझं मूळ उद्दिष्ट असेल. त्याचबरोबर पाणी, कचरा निवारण, लाईटच्या जी काही गोष्टी आहेत ते, ड्रेनेज व्यवस्था, ह्या सगळ्यावरती सुद्धा मला काम करायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला सक्षमीकरणावरती जास्त करून माझ्या प्रभागातून काम करण्याची माझी इच्छा आहे. कारण आत्तापर्यंतचा जर मी अभ्यास केला तर महिला सक्षमीकरणावरती खूप कमी काम झालेलं मला दिसतंय. तर माझा मेन टार्गेट तर तो राहील. सो ट्रॅफिक आणि मुळे नागरिकांना त्रास होणार नाही, तो कसा कमीत कमी हे करता येईल त्याच्यावरती प्रयत्नशील नक्कीच राहील. तर एक आपण म्हणू शकतो की नागरिकांचा विश्वास संपादन करून आणि प्रशासनाशी जे काही आपण म्हणतो की पारदर्शकता प्रशासनाची एक आपण सोबत घेऊन, त्याचबरोबर मोदीजींचा एक ऊर्जा आहे, मोदीजींच्याकडे एक ऊर्जा आहे, त्यांच्याकडे एक प्रेरणा आहे. मोदीजींच्या प्रेरणे म्हणजे ते कसं काम करतात ॲक्टिवली, त्या पद्धतीनं आपल्याला ॲक्टिव्ह राहून काम करायचं आहे. त्याचबरोबर इथे असलेल्या आपल्या शहरातील सर्व आपले नेते मंडळी, खासदार, आमदार, शहराध्यक्ष आहेत, इतर सगळे पदाधिकारी मान्यवर आहेत, तर त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांचे विचार ऐकून त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या आशीर्वादांनी सर्वांना एकत्रित घेऊन त्यांच्याशी एकनिष्ठ राहून मला एक चांगला प्रभाग आपला असावा असं मला वाटतं आणि मी त्यासाठी कार्यशील राहीन. म्हणजे प्रामाणिकता, संघटन आणि विकास, ह्या त्रयी सूत्राद्वारे हे तुमचं विजन आहे असं म्हणता येईल. एक्झॅक्टली. तर ताई, तुम्ही इथे आलात, तुमच्या अष्टपैलू आणि अत्यंत खणखणीत व्यक्तिमत्वाचे पैलू इथे मांडलेत आणि ते खरंच प्रामाणिकता ती कळते आहे, ती सर्वसामान्यापासून सगळी नागरिकांपर्यंत पोहोचते आहे. आता मी तुम्हाला इतकंच म्हणतोय मनापासून की तुमच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.